अहो, किती वेळ असे उभे राहणार आहात? येईल परी. अगं आपण आता आणखी किती दिवस इथे राहणार आहोत मला माहित नाही, तेव्हा मला आहे तो सगळा वेळ परी बरोबर काढायचा आहे. 1 मिनिटही चुकवायचं नाहीये. आपण आज कॅरम खेळायचं ना? तुम्हाला कशाला उत्साह? नेहमी हारता तर खरे. असू दे, हरेन मी, हो का नाही? आज मी तुमच्याकडे नाही येणार आहे. हा? आज मी आईच्या फ्रेंड कडे जाणार आहे. परी ये. नेहा, काय म्हणतेय परी? हो काकू, परी म्हणाली ते खरंय. आता मी तिला पाळणा घरात ठेवणार आहे. अगं इतकी घाई कशाला केलीस? अजून काही दिवस आम्ही आहोत ना इथे. काका, पण परीला आत्तापासून सवय झाली पाहिजे ना. तुम्ही गेल्यानंतर जर तिला पाळणा घरात ठेवलं तर. पण काका काकू, तुम्ही काळजी करू नका. खूप छान आहे ते. इथे जवळच आहे, दीक्षित रोडवर. इथून लेफ्ट घेतल्यावर लगेचच. त्या सांभाळणाऱ्या काकू पण खूप चांगल्या आहेत. ती खेळेल नीट, राहील तिथे. आणि मित्रमैत्रिणी पण होतील ना तिचे. मी निघू काकू, उशीर होतोय. परीला तिथे सोडून मग ऑफिसला जायचंय. हो हो, चल परी, चल बाळ. बाय बंडू काका. बाय काकू. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे. ये परी. परी, या माझ्या फ्रेंड आहेत. हॅलो काकू, ही परी माझी मुलगी. ये ये परी. आईकडे सगळे गेम खेळताय का? हो, आमच्याकडे खूप गेम्स आहेत. तुला इथे खूप मज्जा येईल. अरे रडायचं नाही बाळा असं. आई, हा का रडतोय? तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना बाळा, गुड गर्ल आहेस ना. जा त्याला विचार, तू का रडतोय. आपण गेम खेळायला आलोय ना. तुझी आई येईल नंतर संध्याकाळी खेळायला. तू खेळ माझ्यासोबत. शालिनी काकू, परीची काळजी घ्या ना प्लीज. ती कधीच पाळणा घरात नाही राहिली. लहानपणापासून आमच्या शेजारी जे काका काकू राहतात ना, त्यांच्याकडेच राहिली आहे ती. परिचय, तुम्ही काही काळजी करू नका. अहो 10 वर्ष काम करते मी हे. परी इथे खूप छान रमेल. परी बाळा, बाय. On your mark, get set, go. येते. बाय परी. बाय आई. समीर, ते जॅपनीज कंपनी बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट तू पर्सनली चेक कर आणि लीगलला सांग बी व्हेरी थरो बिकॉज दोज गाईज आर व्हेरी शार्प. राईट. ओके. आणि ते सॅम्पल्स पाठवायचे होते ऑस्ट्रेलियाला, गेलेत? अरे ते ऑलरेडी डिस्पॅच झाले. व्हेरी गुड. अच्छा, आणि दुबई ऑफिसला सांग आय वोंट बी एबल टू फ्लाय टू नाईट. राईट सर. आणि मला सांग, डे केअरचं कसं काय असतं रे? डे केअर काय छान असतं की, म्हणजे मुलांची काळजी घेतली जाते, सगळं खाण्यापिण्याचं बघितलं जातं, सांभाळतात छान. म्हणजे तिकडे त्यांचं जेवण वगैरे सगळं वेळेवर होतं? हो हा अगदी. म्हणजे आठवण आली तर आई वडिलांना व्हिडिओ कॉल पण लावून देतात ते. अच्छा. पण होतो कधी कधी गोंधळ. डे केअरच एवढे झालेत, मुलंही एवढे झालेत की कधीतरी हरवतात, मग काहीतरी गोंधळ होतो. हरवतात? डे केअर मधनं मुलं हरवतात? अरे म्हणजे कधी कधी आता आई वडील बिझी त्यांच्या. अरे डे केअर कुठून आलं रे? अरे बेसिकली ती नेहा परीला आजपासून काहीतरी डे केअर मध्ये ठेवणार आहे. प्रॉब्लेम काय चाललंय यश? नाही काही चाललेलं नाहीये. मला ती म्हणाली की ती डे केअर मध्ये ठेवणार आहे परीला, कारण तुझं काय चाललंय?
माझं कुठे काय चाललंय? काही नाही चालू. नाही. 100 वेळेला बाहेर बघतोयस तू. काय नेमकं मनात काय चाललंय तुझ्या? अरे पण तुझ्याशी बोलतोय ना मी, डिस्कसिंग डील्स, आणि आता हे डोक्यात आलं डे केअर म्हणून. आय जस्ट थॉट अबाउट इट, जस्ट स्पोक अबाउट इट. डोंट मेक अ बिग डील आउट ऑफ इट. अच्छा, मग आता हे सगळं माझ्या एकदा डोळ्यात बघून बोल की काही झालेलं नाहीये. अरे काय बघून बोलू? मी तुला सांगत होतो काहीतरी काका काकूंचा प्रॉब्लेम झाला आणि आपण काम पण डिस्कस करतोय. तुला एक सांगू का यश, हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. नेहा कामत एक व्यक्ती, तिच्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याचे त्याला सॉल्व्ह करायला लागतात. अरे तू का रेसलेस होतोस? तू का पॅनिक होतोस यार? मी कुठे रेस्टलेस होतोय? वी वर डिस्कसिंग वर्क आणि माझ्या डोक्यात ही गोष्ट आली म्हणून मी बोललो. डोक्यात आलं वगैरे नाही, तुझ्या डोक्यात कायम हेच चाललेलं आहे. अरे सतत तिच्यासाठी धुसफूस, सतत काय नेमकं तुझ्या मनात तिच्याबद्दल? शट अप या समीर, मी तुला 1000 वेळा सांगितलं असं काही नाहीये. माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये, तिच्या मनात माझ्याबद्दल काही नाहीये. पिरियड. नॉनसेन्स. माझ्यावर ओरड तू. मला दिसतंय तुझ्या डोळ्यात गुंतलाय तू तिच्यात. मला गप्प करशील, स्वतःच्या मनाला कसा गप्प करशील? हाय ना. हाय. परीला सोडून आलीस डे केअर मध्ये? हो. शी ओके? बरी आहे ना? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ऐक ना यश, मला खूप काम आहेत. 2 फाईल पूर्ण करून घारतोंडे सरांना लंच ब्रेकच्या आधी द्यायच्या आहेत. काम पूर्ण नाही झालं तर घारतोंडे सर ओरडतील. या, आय अंडरस्टँड. अरे यश, नेहा, चला ना डबा खायला. तू हो पुढे बस, आम्ही आलोच. लवकर चला, मला सॉलिड भूक लागलीये. एक काम करते, मी जाते, तुम्ही लवकर या. हा, बाय. माझी परी जेवली असेल का? फोन करून विचार ना. हा, परीची एवढी आठवण येते, फोन करून विचार. करून घे चौकशी कशी येते. हॅलो शालिनी काकू, मी परीची आई बोलतेय. हा, काकू कशी आहे परी? बरी आहे ना? हो, एकदम छान आहे. जेवली ती? हो, जेवली ना. काकू परीला देता, मला बोलायचंय तिच्याशी. मी तुमची घालमेल समजू शकते हो, पण मला विचाराल तर मी नका बोलू आता तिच्याशी, कारण एवढ्या वेळानं ती खूप शांत होती.
आणि आता तुमचा आवाज ऐकून तिला तुमची आठवण आली तर रडायला लागेल ना, म्हणून म्हणते. बरोबर, ठीक आहे. मी ठेवते फोन. मी संध्याकाळी येते तिला घ्यायला. तिची काळजी घ्या. स्पेशल फ्रेंड्स साठी स्पेशल रोल. त्याच्यासाठी कशाला पोळी? काल मोठ्या सरांनी तुझी वाली पोळी घेण्यासाठी हात पुढे केला तर तुझ्या मित्रांनी दिलं पण नाही. मी ती पोळी फक्त त्याच्यासाठी दिली होती ना, मग तो कसा शेअर करणार? अहो जेवून घ्या. नको ग, मला भूक नाहीये. अहो असं काय करता? तुम्हाला औषधं घ्यायची असतात ना, मग आता जेवून घ्या. मग तू पण बस ना माझ्या बरोबर. नाही, माझा उपास आहे. आज कसला उपास आहे? काहीही नाही. मला माहितीये परी नाही म्हणून तुला जेवायची इच्छा नाहीये ना. आपली परी जेवली असेल का ग? हो जेवली असेल. शहाणी होती पोर, कधीच हट्ट करत नाही. मी नेहाकडनं तर पाळणा घराचा नंबर तरी घ्यायला हवा होता ग. म्हणजे फोन करून विचारलं असतं ना, बोललं असतं परीशी. परी बरी आहे म्हटल्यावर आपल्यालाही जरा बरं वाटलं असतं नाही का? अहो आता अगं परी असती तर लावलाच असता की नाही. तेवढंच आपल्याला वाटेल की परी आहे म्हणून. बंडू काका येऊ का? अरे तुम्ही जेवायला बसलात? बरं बरं, असू दे असू दे, मी येतो परत थोड्या वेळाने. नाही नाही नाही, या या तुम्ही पण या ना, जेवायला बसा. एक अजून ताट घे ना. नाही नाही, ताट नको काकू, ऐका मी जेवूनच आलोय. कारण तुम्ही सुरू तर करा. नाही नाही, मी नंतर जेवेन. काय आहे, तुम्ही ज्या अर्थी एवढ्या घाईने आलात त्या अर्थी काहीतरी महत्वाचं काम असणार ना तुमचं. बोला. मी फार वेळ घेत नाही तुमचा. मी एवढंच सांगायला आलो होतो फक्त की उद्या मी गोवर्धन पंड्याजींना घेऊन येईन. गोवर्धन पांड्या? अहो ते नाही का त्या दिवशी आपलं घर बघून गेले ते? हा बरोबर, त्यांना तुमचं घर आवडलंय. ते तुमचं घर घेण्यात इंटरेस्टेड आहेत. म्हणजे कसं आहे, आता घराच्या पेपर्स वरती तुमच्या सह्या झाल्या ना की आपण पुढच्या फॉर्मॅलिटीज सगळ्या कम्प्लीट करून टाकू. म्हणजे एकदा पैसे आले की नेहाजींच्या घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. हो बरोबर आहे. आपण लगेचच प्रोसिजर सुरू करूया. पण काय हो, म्हणजे आमच्या घराला साधारण काय किंमत येईल? या घराचे चालेल ना, बघू ना. हो हो बघा ना. म्हणजे बघितलं मी घर. खरं सांगू, हे घर मोक्याच्या ठिकाणी जरी असलं ना तरी या घराची फारशी किंमत येईल असं मला वाटत नाही. कारण घर तसं जुनं झालंय. कसं आहे, घर घेणाऱ्याला घर घेतल्यानंतर डागडुजी करावी लागेल, त्याच्यासाठी खर्च येईल. मग तो खर्च तो घराच्या रकमेतूनच वळता करून घेईल नाही का? बाई, आता आपल्याला जमेची बाजू ही आहे की गोवर्धनजी आपल्याला लगेच पैसे देत आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की खूप घाई होतीये तर थांबूया आपण. माझा असा काही आग्रह नाही.
पण लगेच दुसरं गिऱ्हाईक मिळेल का हे काही सांगता येत नाही, कारण कसं आहे आजूबाजूला नवीन बिल्डिंग होत आहेत ना, मग जुनं घर सहसा कोणी विकत घेत नाही. आणि नवीन जे गिऱ्हाईक येईल ते गोवर्धनजींसारखे लगेच इतके पैसे द्यायला तयार होईल की नाही ह्याची काही शाश्वती नाही आहे ना. म्हणून आणि नेहाजींच्या घराचं कर्ज फेडण्याची मुदत दिवसेंदिवस संपत चालली आहे ना, म्हणजे वेळेत जर पैसे उभे नाही राहू शकले तर. नाही नाही नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता वेळ घालवून नाही चालणार. बँकेच्या कर्जाची मुदत संपली तर नेहाचं काय होईल? आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही उद्या त्या गोवर्धन महिना घेऊन या, आम्हाला त्यानंच घर विकायचं. ठीक आहे काका, जशी तुमची इच्छा. हा, येऊ मी. हो. काय झालं परी? काही नाही. तुला कोणी ओरडलं? नाही. मी घड्याळाचा छोटा काटा आणि मोठा काटा 6 वर कधी येणार त्याची वाट बघते. का? तेव्हा माझा गेम संपणार, तेव्हा माझी आई मला घ्यायला येणार. माझी पण. चल आपण सोडू. नको, तू जा खेळायला. सव्वा आरामात किती काही करतेस ना. अरे काही तर करावीच लागेल ना. परीला आणायला पोचायला हवं. तिला मी सांगितलं होतं मी 6:30 वाजता येईल. जर उशीर झाला ना ती वाट बघत असेल. हे ऑफ झालं की चेक कर. ऐक ना, शेफाली खूप उशीर होता, आपण उद्या बोलूया. नेहा आजच बोलावं लागेल यार. काय झालं? माझ्या ना मावस बहिणीचा बर्थडे आज. ठीक आहे, मग तिला बर्थडे विश कर. ते ठीक आहे, पण तिच्यासाठी गिफ्ट काय घ्यायचं हे विचारायचं होतं मला. काय आहे ना, ती माझ्या बर्थडेला खूप छान छान गिफ्ट देते. प्लीज काय सजेस्ट कर ना. तिच्यासाठी एक ड्रेस घे. पण तिच्याकडे खूप ड्रेसेस आहेत. मग एखादी पर्स घे. नाही ग, तिच्याकडे खूप पर्स आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम हाच आहे की तिच्याकडे सगळंच आहे. प्लीज, मला खूप उशीर होतोय. प्लीज तू बघ ना, मी निघते. अगं नेहा, पण ऐक, काय होतं हिला? अशी काय घाईघाईत निघून गेली? यश, तू सांग ना, मी माझ्या मावस बहिणीला काय देऊ बर्थडेला? गिफ्ट दे. हा, गिफ्ट. पण काय गिफ्ट देऊ? छानसं गिफ्ट दे. शी यार, काय करू मी आता? समीर सरांना विचारू का? शे, ते काय सांगतायत? त्यांना कोणी दिलेलं गिफ्ट घेता येत नाही. ते काय गिफ्ट द्यायचं बोलणार आहे? चला मुलांनो, सगळी खेळणी आटपून ठेवा. आता घरी जायची वेळ झाली. परी, आईची आठवण आली? हो. अगं, आई येतच असेल आता. ऑफिस मधून निघायला उशीर झाला असेल ना. आपण गेम खेळूया का? मला गेम खेळून कंटाळा आलाय. हो, मग आता तूच सांग काय करूया. मी तुला गोष्ट सांगू का? ये, मी तुला मस्त पैकी गोष्ट सांगते. अगं, खूप छान गोष्ट आहे. अगं, ये तर खरी. आई, परी, आई, कशी आहे माझी बाळ? मी बरी आहे. आईने त्रास नाही दिला. हो, मी वेळेवर जेवली पण. माझे बाळ गुड गर्ल. परीची आई, तुमची मुलगी खूप गोड आहे हो. दिवसभर अगदी शहाण्यासारखी वागली. आताच जरा कंटाळली होती. आई गुडगल सारखी वागली ना? हो बाळा. म्हणजे मी गेम जिंकले ना? हो, गेम जिंकलीस. ये